आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंच्या 118व्या जयंतीनिमित्त त्या अत्रेंचा पूर्णाकृती पुतळा असलेला वाहतूक बेटाचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलतात। प्रत्येक मराठी माणसाने वाचली तर आचार्य अत्रे काय होते हे त्यांना कळू नये। मी सहज गेल्या काही दिवसात ही पुस्तकं चालली आणि मी कसा झालो, आता मी कसा झालो हा प्रश्नच मोठा गमतीशीर आहे। नेहमी आपण बोलताना एकमेकांमध्ये असे विनोद होत असतील, पण अशा नावाने पुस्तक काढायचं आणि मी कसा झालो त्याच्यात आचार्यांनी सगळं लिहिलेलं आहे की मी वक्ता कसा झालो, मी पत्रकार कसा झालो, मी विनोदी लेखक कसा झालो, एवढंच नाही तर मी आरोपी सुद्धा कसा झालो हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। म्हणजे एकूण त्या पुस्तकामध्ये त्यांचा पूर्ण तसा जीवनपट त्यांनी तो आपल्यासमोर ठेवलेला आहे। आचार्य अत्रेंचं महत्व काय, नुसते ते वक्ता होते का, नुसते साहित्यिक होते का, नुसते नाटककार होते का, आणि असे प्रत्येक जण काही ना काहीतरी असतात आणि अशी प्रत्येक क्षेत्र गाजवणारी अनेक रत्न ही जगभर होत असतात। भारतात आपल्या हिंदुस्थानात आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, आणखीन पुढे होतील सुद्धा। पण त्यांचं विशेष म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्यानंतर आपल्याच सरकारकडनं आपल्याच बांधवांवरती अन्याय व्हायला लागला तेव्हा मात्र हे त्यांनी साहित्यिक भीतिक सगळं बाजूला ठेवून अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा म्हणून जी काही ओळख निर्माण केली ती मला असं वाटतं ही अवर्णनीय। आणि तो जर का काळ आठवला मला, मी खरं सांगतो मी आचार्य अत्रेंना कधी पाहिलं नाही, पण म्हणजे आमच्या बालपणी प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा, स्वतः शिवसेना प्रमुख, त्याच्यानंतर माझे काका यांच्याकडनं त्यांच्याबद्दल जे काय ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे आपण यांना भेटू शकलो नाही। किंबहुना मी जन्माला आलो 1960 साली, म्हणजे 1960 साली मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली होती, मिळाली नव्हती, मिळवलेली होती। आणि त्याच्यानंतर एक स्थैर्य आलं होतं की आता आपण न्याय हक्क तर मिळवलेला आहे आणि मग आता पुढे काय सगळं चांगलं होईल। दुर्दैवाने असं झालं की त्या काळामध्ये ठाकरे आणि अत्रेंचा वाद झाला, अतिशय निकराचा वाद होता। म्हणजे आचार्य अत्रे त्यावेळेला मराठामधून काही लिहायचे, अग्रलेख लिहायचे आणि मग त्याला मार्मिक म्हणून उत्तर दिलं जायचं। हा असा वाद काही चालला, पण तो वाद अतिशय दुर्दैवी होता। विशेष म्हणजे हा वाद बाहेर चालू होता, पण घरामध्ये म्हणजे आम्ही तेव्हा लहान मुलं होतो, पण माझे आजोबा असतील, माझे वडील आहेत, माझे काका होते, त्यांनी कधीही अत्र्यांबद्दल अपशब्द आमच्या कानावरती येऊ दिला नाही। म्हणजे हा वाद चालला, हा दुर्दैवी आहे। ते पण बोलत आहे अरे काय झालं, हे काय चाललेलं आहे, कशासाठी आपण हा वाद करतोय। पण तो वाद चालू असताना सुद्धा अत्रे किती मोठे आहेत हेच त्या सगळ्यांनी आमच्या मनावरती बिंबवलं। म्हणजे व्यक्तिमत्वच असं मोठं होतं की त्यांच्याशी वाद घालणाऱ्याला सुद्धा वाटत की अरे कशासाठी होते। आणि अत्र्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच होतं। त्यांचं इमान जे होतं ना ते या मराठी मातीशी होतं, मराठी मातेशी होतं। आणि तिच्याशी प्रतारणा, तिच्या अंगावरती कोणी आला तर तो कोणी असो, म्हणजे तेव्हा जर का बघितलं मुद्दामने सगळं का वाचा की तेव्हा काँग्रेसची भूमिका काय होती, आपली म्हणणारी आपली मराठी माणसं जी नेते म्हणून तिकडे बसले होते, मग ते सखा पाटील काय म्हणत होते, यशवंतराव चव्हाणांची भूमिका काय होती, वल्लभभाईंची काय होती, महात्माजींची काय होती, या सगळ्या ज्या काय भूमिका होत्या। महात्माजींचा उल्लेख एवढ्यासाठी केला कारण त्यावेळेला ते त्यांची त्या प्रत्यक्ष त्याच्यात ते नव्हतं, पण एकूण भूमिका जी काय होती त्या सगळ्या अनुषंगाने तो लढा असं झाला होता। आणि मग कोण आपल्या बाजूने होतं, कोण आपल्या विरोधात होतं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं हे सगळं वाचायला पाहिजे। हळूहळू हे सगळे आपण विसरत चाललेलो आहोत। मला आठवतंय अरविंद, आता तुम्ही उल्लेख केला 2010चा सुवर्ण महोत्सवी आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला, पण तो विश्वविक्रम केल्यानंतर 1 मेला जो आपण कार्यक्रम केला होता, मोठा कार्यक्रम झाला, लाखो लोक तिकडे आले होते। स्वतः शिवसेना प्रमुख होते, लता दिदी होत्या, बाबासाहेब पुरंदरे होते आणि न भूतो न भविष्यती असा तो कार्यक्रम झाला। मला असं वाटतं की कोणत्याही राज्याला अभिमान वाटेल असा त्या राज्याचा, आपल्या राज्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला होता। आणि तो कार्यक्रम चालू असताना मध्ये मध्ये आपण हा लढा कसा झाला, मराठी माणसांनी कशी लढत दिली ते संपूर्ण एक ऑडिओ व्हिज्युअल म्हणून दाखवलं होतं। आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की अनेक सुशिक्षित माझ्या वयाची माणसं सुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर येऊन भेटत होती आणि मला सांगत होती, उद्धवजी हे आम्हाला कधीच माहिती नव्हतं, हा हे एवढं सगळं काय घडलेलं आहे हे आम्ही कधी विचारच केला नव्हता, आम्हाला माहितीच नाही। आपण काय म्हणतो, एक हुतात्मा दिन, जायचं तिकडे 1 मेला आणि पुष्पचक्र वाहून यायचं। 105 हुतात्मे का 107 हुतात्मे, 106 हुतात्मे का, मग त्या हुतात्म्यांची नावं आहेत का, हुतात्म्यांचे कुटुंबीय कुठे गेलेत। पण वस्तुस्थिती अशी आहे
की ते 105 107 नाही आहेत, त्याहीपेक्षा दुपटीने जास्त आहेत. आणि विनोदजी, तुम्ही आता सांस्कृतिक मंत्री आहात, मला असं वाटतं हा जो काही सगळा आपला इतिहास आहे तो शालेय विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे. मागे आपण ठरवलं होतं ते मुद्दामून टाका, कारण 107 हुतात्मे नाही आहेत. त्या काळामध्ये ज्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय रिपोर्टिंग इंडिया, आणि त्या पुस्तकात त्या बाईने म्हटलेलं आहे की कसे अत्याचार होत होते, म्हणजे इंग्रजांना लाजवेल असं त्यावेळेला आपलं सरकार आपल्यावरती अत्याचार करत होतं, भयानक अत्याचार. आणि त्या बाईने लिहिलेलं आहे की त्या कुठल्या त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, शवागारात गेल्या होत्या, तिकडे आणखीन कुठे फिरत होते, तेव्हा माझ्या समोर किमान 250 मृतदेह पडलेले होते, किमान 250. सचिन विचार करा, किमान 250. कुठे ती माणसं, म्हणजे नावं कोणाला माहिती आहेत? आम्ही आपल्या 105 हुतात्म्यांचं बलिदान, 105 नाही त्याहीपेक्षा जास्त, म्हणजे 251च्या आसपास ते मृतदेह त्या बाईंनी पाहिले. त्या पलीकडे आणखीन काय असतील तर कोणालाच त्याची कल्पना नाही. आणि अत्याचार म्हणजे एवढे अत्याचार, हाच सगळा तो गिरणगाव होता, हाच सगळा पेटलेला होता. त्याच्यामध्ये जे काय आता वाचल्यानंतर अंगावरती जे शहारे येतात, म्हणजे केवढे पोलीस अत्याचार होते. ते पोलीस यायचे आणि चाळीवरती अश्रुधुराचा मारा करायचे, दणादण दणादण अश्रुधुराचे गोळे मारायचे, ते जे असतात ना ते मारायचे. आणि मग तो अश्रुधूर घराघरात जायचा. आणि त्यावेळेला कृष्णानगर लक्ष्मी कॉटेज तिथे तिथला तो एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की असाच अश्रुधूर सोडला, आणि अश्रुधूर सोडल्यानंतर घराघरामध्ये जो अश्रुधूर गेला, किती खोल्या असतात, चाळीच्या खोल्या किती मोठ्या असतात. आता आपण वाचतो, म्हणजे ही मला कळतच नाही ही शिवी आहे का काय प्रकार आहे. 2 BHK. आता 2 BHK म्हटल्यानंतर कोणतरी चिडून म्हणलो मी BHK, तो तू 2च BHK. नंतर कळतं 2 रूम काय बेडरूम किचन वगैरे असं काहीतरी हल्लीची ती भाषा आहे, ही भाषा हल्लीची. 2 BHK, 3 BHK, 4 BHK, अरे काय. पण चाळीमधल्या खोल्या ह्या एवढ्या छोट्या होत्या की त्याच्यात तो अश्रुधूर गेल्यानंतर आतमधली लोक घुसमटली, आणि ते झाल्यानंतर आतमधल्या सगळ्या रणरागिण्या, त्यांच्या बऱ्याच जणींच्या कडेवरती लहान तानुली बाळं होती ती गुदमरायला लागली, आणि त्या रणरागिण्या येऊन पोलिसांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांना सांगितलं मर्द असशील ना तर अश्रुधूर नको सोडू, मी तुझ्या समोर उभी आहे, माझ्यावरती गोळी घाल. म्हणजे एवढी आग त्यावेळेला मराठी माणसाच्या मनात पेटली होती. ही आग पेटवण्याचं काम आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सगळे S N जोशी, सेनापती बापट या सगळ्यांनी केलं होतं. हे त्यांचं कर्तृत्व आहे. नुसतं त्यांचे ते विनोदी लेखक होते, ते काहीतरी कोट्या करायचे असं नव्हतं ते. अगदी ज्या वेळेला यशवंतरावांनी सुद्धा म्हणजे असं तेव्हा म्हटलं जातं की जर का तशीच वेळ आली महाराष्ट्र आणि नेहरू, तर मी निसंकोचपणाने नेहरूंचं नेतृत्व स्वीकारेन. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे हे यशवंतराव बोलल्यानंतर तुम्ही किती कोणी मोठे असा, पण माझ्या महाराष्ट्रापेक्षा तुमची मस्ती चालू देणार नाही, महाराष्ट्रापेक्षा तुम्ही मोठे होऊ शकत नाही. नेहरूंवरती सुद्धा आचार्यांनी असे काही फटके ओढले की यशवंतराव सुद्धा घायल झाले होते. आणि हे त्यांना असं काही कपट नव्हतं त्यांच्या मनामध्ये. म्हणजे आज मी इथे हे पुस्तक मी पाहिलेलं नाही अजून, सूर्यास्त नेहरूंवरती लिहिलेलं, काय त्याच्यामध्ये लिहिलं मला माहिती नाही. पण तो काळ असा होता की नेहरूंना सुद्धा त्यांनी सडकून काढलं होतं. आणि ही सगळी अशी आग पेटलेली होती. मोरारजी देसाई आणि सखा पाटलांची सभा गिरगाव चौपाटीवरती झाली होती, ती सभा उधळली गेली. सगळा गिरणी कामगार होता. मराठी माणूस म्हणजे त्यावेळेला चळवळ करणार कोण? गिरणी कामगार. सभेला गेल्यानंतर ज्या वेळेला कळलं, रोख लक्षात आला की यांची मस्ती जास्तच वाढत चालली, ती सभा उधळली गेली. दुसऱ्या दिवशी पाहिलं त्या चौपाटीवरती चपलांचा आणि दगडांचा ढीग पडला होता, असा सडा पडला होता नुसता. मग सगळ्यांना प्रश्न पडला, पोलिसांना प्रश्न पडला, चपला ठीक आहेत, दगड कसे काय आले? कारण चौपाटीवरती दगड मिळणं शक्य नाही, वाळू आहे, याने दगड कसे काय मिळाले या आंदोलन करताना. आणि मग शोध घेतल्यानंतर लक्षात आलं गिरणी कामगारांनी आपल्या जेवणाच्या डब्यातलं जेवण बाजूला ठेवून त्या डब्यातनं प्रत्येकाने दगड नेला होता, आणि सभा सुरू झाल्यानंतर तो डबा उघडून दगड भिरकावून मारला होता. ही हा मराठी माणूस आहे. अगदी नेहरूंना सुद्धा, नेहरू तेव्हा असे एक रुबाबात होते, चाचा नेहरू, उघड्या गाडीतनं फिरायचे, हार तुरे येत आहेत, हार तुरे फेकतायत, हार तुरे फेकतायत. आणि नेहरू म्हणजे काय, कोणी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमतच करत नव्हतं. त्या नेहरूंना सुद्धा महाराष्ट्राने बंद गाडीतून काचा वर करून, काचा बंद करून फिरण्याची नामुष्की आणली, ती या मराठी माणसाने. आणि असा हा सगळा आपला मराठी माणसाचा इतिहास जर का आपण विसरत चाललो. आणि आज आहे, मी या सगळ्यांचं कौतुक करतो, तुमच्या समितीचं कौतुक करतो एवढ्यासाठी की कदाचित ठीक आहे आम्ही आमच्या कर्तव्याला विसरत असू, बाजूला ठेवत असू, पण तुम्ही विसरला नाही. तुम्ही आम्हाला जाणीव करून देत आहात.
मी नुसतं बोलणं की आज या पुतळ्याच्या संपूर्ण नूतनीकरणाचं सुशोभीकरणाचं भाग्य मला लाभलं. अरे भाग्य लाभलं ना, पुढे काय करतोयस? काय करणार आहेस का पुढे? का आज झालं 20 वर्षांनी नूतनीकरण झालं, पुन्हा 20 वर्षांनी आणखी नूतनीकरण कराल? आता ती पेनाची नीब लावले, 20 वर्षांनी पुन्हा ते दौत लावाल. म्हणजे हेच करत बसायचं का आपण? आचार्य अत्रेंचं पेन तुम्ही तिकडे दाखवलेले आहेत, पेनाला महत्व नाहीये, शाईला महत्व नाहीये, त्यातनं जे काय उतरलं ते जे काही लिहिलं गेलं त्याला महत्व आहे. नाही तर असे पेनाचे कारखाने अनेकांचे आहेत, नीब काढणारे अनेक जण आहेत, पण नेमकं त्यातलं आणि यातलं वेगळेपण काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून मग हा सगळा विचार केल्यानंतर आणखीन एक जबाबदारी, आचार्यांचं मोठं स्मारक वगैरे वगैरे या गोष्टी आहेत आणि त्या आपण करू. पण काल परवाकडे एक बातमी माझ्या जी वाचण्यात आली, ती वाचल्यानंतर मात्र आपल्याला सगळ्यांनाच सावध राहण्याची गरज आहे. गिरणी कामगारांचा जो मी उल्लेख केला, गिरणी कामगार जर का त्या स्वातंत्र्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरला नसता तर मुंबई महाराष्ट्राला एवढ्या लवकर मिळाली नसती. आचार्य अत्रे जर का त्या लढ्यात उतरले नसते, ही सगळी मोठी माणसं त्या लढ्यात उतरली नसती तर कदाचित मुंबई महाराष्ट्राला मिळालीच नसती. आणि म्हणून जसं आपण ह्यांचं एक ऋण बाळगतो तसंच गिरणी कामगारांचं सुद्धा आपल्यावरती खूप मोठं एक ऋण आहे, त्यांचे सुद्धा मोठे उपकार आहेत. आणि मग जी बातमी मी वाचली की आता बऱ्याच प्रयत्नानंतर, बरेच मोर्चे झाल्यानंतर गिरणी कामगारांना आत्ता कुठे घरं मिळत आहेत, घरं मिळणार आहेत. वरून सचिन, तुम्ही सुद्धा त्या खात्याचे मंत्री होतात, विनोद विजय आपण सगळे आता मंत्री आहात, पण ते म्हाडाची घरं मिळणार म्हटल्यानंतर गिरणी कामगारांकडे दलालांचा तगारा सुरू झालेला आहे. दलाल दलाल दलाल, कोण हे दलाल? आणि मग गिरणी कामगारांना मला हात जोडून विनंती करायची की बाबांनो, तुम्ही कृपा करून आपलं हक्काचं घर असं कोणाच्या तरी घशात जाऊ देऊ नका, अजिबात जाऊ देऊ नका. जर का तुमची इच्छा नसेल, माझं तर म्हणणं, इच्छा अजिबात असताच कामा नये. मुंबई अजिबात सोडू नका. जी हक्काने रक्त सांडून बलिदान करून तुम्ही मुंबई मिळवलेली आहात, ती मुंबई अशी दलालाच्या घशात जाऊ देऊ नका. हे तुमच्या हक्काचं घर आहे, हे तुमचा हक्क आहे, तुम्ही राहिलाच पाहिजेत मुंबईमध्ये. आणि जर का तुमच्या इच्छेविरुद्ध तो दलाल तुमच्या मागे तगादा लावत असेल तर तिथल्या शिवसेना शाखा ह्या मजबूत आहेत त्या दलालाचा बंदोबस्त करायला. आणि दलालांना मला सांगायचं आहे ना, संपूर्ण जग पडले तुमच्या दलालीला, कशाला या मराठी माणसाच्या घरावरती काय येतात तुम्ही? आज मुंबई मिळून दिल्यानंतर ती मुंबई जर का अशी विचित्र पद्धतीने वाढणार असेल, वाढत असेल, आणि ती मुंबई मिळून देणारा मूळ मराठी माणूस, गिरणी कामगार जर मुंबईच्या बाहेर फेकला जाणार असेल तर मग नुसत्या पुतळ्याने काय उपयोग नाही. मग तो आचार्य अत्रेंचा असेल, आंबेडकरांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, कोणाचा तरी पुतळा आहे, त्या पुतळ्याला ओळखच राहणार नाही, अजिबात ओळख राहणार नाही. काय करायचं त्या पुतळ्यांचं उपयोग? आणि म्हणून मला असं वाटतं, या सगळ्यांचं ऋण व्यक्त करताना निदान आपण एक काम केलं पाहिजे, त्यांना समाधान वाटलं पाहिजे की अरे मी एवढ्यासाठीच माझ्या जीवाचं रान केलं, माझ्या जीवाची पर्वा न करता मी या लढ्यामध्ये झोकून दिलं. 107 असतील, 251 असतील, त्याच्याहून जास्त असतील, त्या हुतात्म्यांना सुद्धा एक बरं वाटलं पाहिजे की माझं बलिदान हे व्यर्थ गेलं नाही. ज्या मराठी माणसाला मी मुंबई मिळवून दिली, बलिदान करून मिळवून दिली, त्यांनी आपली शान राखलेली, आपली मुंबई राखलेली आहे, महाराष्ट्र राखलेला आहे. आणि मला असं वाटतं एवढं काम आपण सहज करू शकतो. आज जसे इकडे सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत, या एका कामासाठी सगळेजण जर का एकत्र आलो तर मला वाटत नाही कोणाची मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होती. आणि एवढं जर का आपण केलं तर मला असं वाटतं प्रत्यक्ष नूतनीकरण, प्रत्यक्ष पुतळ्यापेक्षा सुद्धा आचार्यांनाच नव्हे तर या सगळ्यांना खूप समाधान वाटेल. आणि ते समाधान आपण नक्की देऊ, एवढीच एक आशा व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विसुवळ बापटांना सन्मान करण्याची विनंती करतो. तेव्हा आचार्य अत्रे यांच्या लेखणीनं मराठी अस्मिता जागवली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे तो पुन्हा एकदा जागा केला. आणि हा लढा आहे, हा इतिहास आहे, तो लोकांना कळायला हवा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.